आजच्या या महाविकास आघाडीचे आपले राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेबांचे पक्षाचे उमेदवार अतुलजी वांदेले यांच्या या प्रचाराच्या सभेला उपस्थित असलेले देशाचे नेते आदरणीय शरद पवार साहेब, मंचावर बसलेले सर्व आमचे माजी आमदार सुरेशभाऊ देशमुख बोंडे साहेब, माजी आमदार, माजी नगराध्यक्ष, आमचे यवतमाळचे आमचे माजी आमदार, उपस्थित मंचावर बसलेली सर्व काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, रिपब्लिकन पक्ष याची सर्व सहकारी मंडळी, उपस्थित सर्व सन्मान्य नागरिक, आमच्या आया भगिनी आणि उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, अतिशय महत्वाची अशी ही विधानसभा निवडणूक लागली आहे आणि या निवडणुकीमध्ये आपण पाहिलं की या महाराष्ट्रामध्ये गेल्या 2-2.5 वर्षापासून काय चालू आहे. महाराष्ट्रामध्ये या 2-2.5 वर्षापासून फक्त फोडाफोडीचं राजकारण या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून चालू आहे. 2-2.5 वर्षापूर्वी पहिले उद्धवजी ठाकरे यांची शिवसेना फोडली. एका आमदाराला भारतीय जनता पार्टीने 50 कोटी रुपये देऊन 50 आमदार त्यांनी तर फोडले. त्यानंतर आमचा आदरणीय शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी काँग्रेस ईडी सीबीआयचा धाक दाखवून त्यांनी त्यांना फोडली. अशा पद्धतीचा फोडाफोडीचं राजकारण गेल्या 2-2.5 वर्षापासून महाराष्ट्राची जनता उघड्या डोळ्यांनी पाहत आहे. काय महाराष्ट्राच्या जनतेचे प्रश्न नाहीत? आज या ठिकाणी अनेक प्रश्न महाराष्ट्राच्या जनतेचे आहेत. आज इथे मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्ग आहे, ज्याचा अनेकांनी इथे उल्लेख केला. आज शेतकरी वर्ग अतिशय अडचणीत आलेला आहे, कारण की सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही, पीक विम्याचे पैसे मिळत नाही, रासायनिक खताच्या किमती वाढल्या आणि शेतकरी अतिशय अडचणीच्यामुळे आलेला आहे. तुम्ही लक्षात ठेवा, आता यावर्षीचा कापूस आला 6,400 न पहिला सौदा झाला. यावर्षीची तूर आली, यावर्षीची सोयाबीन आली 3,500 न सोयाबीनची खरेदी चालू आहे. मागच्या वर्षी सुद्धा सोयाबीन आणि कापसाला भाव नाही, त्याच्या मागच्या वर्षी सुद्धा सोयाबीन आणि कापसाला भाव नाही. याचं कारण काय? तर याचं कारण हेच आहे की मोठ्या प्रमाणात या भारतीय जनता पार्टीने परदेशामधनं कापसाच्या गाठी आयात केल्या, त्याच्यामुळे कापसाचे भाव पडले. मोठ्या प्रमाणात सोयाबीन तेल आयात केलं, त्याच्यामुळे सोयाबीनचे भाव त्यानिमित्तानं पडतायत. हे गेल्या 2-2.5 वर्षामध्ये त्यानिमित्तानं हा तिसरा हंगाम आहे आपण पाहत आहे. जेव्हापासनं भारतीय जनता पार्टी सरकार आली तेव्हापासून ही या गोष्टी सातत्याने होत आहे. तुम्ही आठवा, 3 वर्षापूर्वी जेव्हा उद्धवजी ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, आम्ही त्याच्याबरोबर सहकारी मंत्री होतो, त्यावेळेस आदरणीय शरद पवार साहेबांनी सांगितलं उद्धवजी ठाकरे यांना, आणि त्यांनी सांगितलं की कोणत्याही पद्धतीनं आपल्या या भागामध्ये, आपल्या या महाराष्ट्रामध्ये कोणत्याही पद्धतीनं कापसाच्या गाठीची आयात नाही झाली पाहिजे, कोणत्याही पद्धतीने सोयाबीनच्या तेलाची आयात नाही झाली पाहिजे, जेणेकरून आपल्या शेतकऱ्यांना कापसाचे आणि सोयाबीनचे चांगले भाव मिळाले पाहिजे. त्याच्याचमुळे 3 वर्षापूर्वी कापसाला 12,000, 12,500, 13,000 रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला, जो आज 6,000 रुपये मिळत आहे. सोयाबीनला 6,000-6,500 पर्यंत भाव मिळाला, तो आज आपल्याला 3500 मिळत आहे. ही गोष्ट आपण सर्वांनी समजून घेतली पाहिजे. उद्या जर या निवडणुकीमध्ये जर आपण चूक केली, या भारतीय जनता पार्टीच्या जर उमेदवाराला आणि या सरकारला या निमित्तानं या महाराष्ट्रामध्ये आणलं, तर पुढचे 5 वर्ष कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत राहील, सोयाबीन उत्पादक शेतकरी अडचणीत राहील, तुम्हाला त्यानिमित्तानं पीक विम्याचे पैसे मिळणार नाही, रासायनिक खत त्यानिमित्तानं महाग होईल. या सर्व गोष्टीचा विचार करायची आवश्यकता आहे. या भारतीय जनता पार्टीनं ज्या ज्या गोष्टी शेतकऱ्यांना लागतात त्या गोष्टीवर जीएसटी लावलाय. रासायनिक खतावर किती जीएसटी लावला? 18% रासायनिक खतावर जीएसटी आहे, 18% फवारणीच्या औषधावर जीएसटी आहे, 28% तुमच्या ट्रॅक्टर ज्याला घ्यायचा आहे त्यावर 28% जीएसटी आहे. तुम्हाला मोटरसायकल घ्यायची आहे, मोटरसायकलवर 23% जीएसटी आहे. पण एखादा जर धनाढ्य इसम असेल, मोठा माणूस असेल, करोडपती, त्याला जर हिऱ्याची अंगठी करायची आहे आणि हिरा खरेदी करायला बाजारात गेला
तर हिऱ्यावर फक्त 1.5% जीएसटी, पण रासायनिक खतावर 18% जीएसटी याचा विचार करण्याची वेळ आलेली आहे. त्याच्यापेक्षा जर अजून धनाढ्य कोणी असेल, श्रीमंत असेल, तो जर हेलिकॉप्टर 60-70 कोटीचा घ्यायला गेला तर हेलिकॉप्टरवर 5% जीएसटी आहे. अशा पद्धतीनं बंधूंनी बघितून ह्या गोष्टीचा आपल्याला विचार करावा लागेल. आपल्या पुराला जर आपण मोटरसायकल घ्यायला गेली तर 23% जीएसटी, म्हणजे 1 लाखाची मोटरसायकलवर 23,000 रुपये आपल्याला त्या निमित्तानं सरकारी तिजोरीमध्ये भरावं लागतात. आणि त्याच पैशातनं मग आपल्या लाडक्या बहिणीला आपण 1,500 रुपये सरकार. ही गोष्ट आपण सर्वांनी समजून घेतली पाहिजे. आणि या सर्व पार्श्वभूमीवर आपल्याला ही निवडणूक अतिशय महत्वाची आहे. तुम्ही जर रासायनिक खताचे जर भाव पाहिले की किती वाढलेत, तुम्ही पहा की 14-35 खत हे पहिले 470 रुपयाची बॅग होती, आता ते 470 ची बॅग 1700 रुपये झाली. म्हणजे किती वाढले? जवळजवळ 1200 रुपये एका बॅगवर 1200 वाढले. त्याचबरोबर 20-20-0 हे 870 रुपये होतं, त्याचे 1250 झाले. 15 हे खत हे 363 रुपये होतं, त्याचे 1470 झाले. अशा पद्धतीनं डीएपी 10-26-26, सुपर फॉस्फेट, पोटॅश 18-18-0 ह्या सर्व खतामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. याचा सुद्धा विचार त्या निमित्तानं आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. आणि या पार्श्वभूमीवर अजून दुसरा एक महत्वाचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला की संविधानाचा प्रश्न उपस्थित केला. लोकसभेमध्ये काय झाले आपल्याला कल्पना आहे की लोकसभेमध्ये या भारतीय जनता पार्टीच्या अनेक मोठ्या नेत्यांनी लोकसभेच्या निवडणुकीच्या पहिले सांगितलं होतं की या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आमचे जर 400च्या वरती खासदार निवडून आले तर आम्ही संविधान बदलल्याशिवाय राहणार नाही. भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी त्याचा नकार दिल्यानंतर पण तुम्ही आठवा, अनंत हेगडे साहेब काय बोलले, कर्नाटकाचे मंत्री अनंत हेगडेंनी सांगितलं. 5-4चे भारतीय जनता पार्टीचे खासदार लल्लू सिंग यांनी सांगितलं. राजस्थानच्या उपमुख्यमंत्री आहे ज्योती बिर्ला, त्या ज्योती बिर्लाने सुद्धा संविधान आम्ही बदलू अशा पद्धतीची घोषणा केली. आपल्या महाराष्ट्राच्या पंकजा मुंडे यांनी जाहीर भाषणात सांगितलं की आमचे जर 400च्या वरती खासदार आले तर आम्ही संविधान बदलू अशा पद्धतीचे आपल्या पंकजा मुंडेंनी सुद्धा सांगितलं. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, अजूनही हा विषय, संविधानाचा विषय या भारतीय जनता पार्टीच्या डोक्यातून निघाला नाही. अजूनही त्यांच्या डोक्यामध्ये हा विषय आहे. फक्त संधीची ते वाट पाहतात. आणि आपण जर त्यांना त्या पद्धतीने अशा या होणाऱ्या प्रत्येक राज्यामध्ये होणाऱ्या निवडणुकीमध्ये जर त्यांना ताकद दिली तर वेळ आल्यावर संविधान त्या निमित्तानं बदलवल्याशिवाय राहणार नाही. ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. ही गोष्ट त्यांच्या ही त्यांच्या मनात आहे, त्यांच्या डोक्यात आहे. फक्त संधीची वाट पाहतायत आणि कशा पद्धतीनं राज्याच्या निवडणुकीमध्ये आपल्याला ताकद मिळेल या पद्धतीनं त्यांचा प्रयत्न चालू आहे. ही गोष्ट सुद्धा आपण सर्वांनी समजून घेतली पाहिजे. आणि या बाबतीत याच प्रश्नाच्या बाबतीत इथे आमच्याला महिला उभे आहेत. महागाईचा प्रश्न सुद्धा आपल्याला माहित आहे महिलांना. आज महागाईचा प्रश्न काय, तेलाचा पिपा काय होता 1600 रुपयाचा कितीवर गेला, 500-600 रुपये एका तेलाच्या पिपावर वाढले. बाकी सुद्धा महागाई सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढली. अरे आपलेच पैसे आपल्या खिशातून काढून आपल्या लाडल्या बहिणीला देऊन राहिले. काय लोकसभेमध्ये झटका बसला ना, ते म्हणते ना लोकसभेत जेव्हा झाली मताची कडकी, लोकसभेत जेव्हा झाली मताची कडकी तेव्हा झाली बीजेपीला बहीण लाडकी. अशा पद्धतीने भारतीय जनता पार्टीचं काम आहे. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, यांना ना बहीण लाडकी आहे ना भाऊ लाडका आहे. फक्त आता विधानसभेच्या निवडणुका आल्या तोपर्यंत यांनी 3-4 महिन्यासाठी ही लाडली बहीण योजना अंमलात आणली. त्याचा फायदा मी सांगितला आमच्या भाषणात, प्रत्येक भाषणात सांगितलं या 3-4 महिने या योजनेचा फायदा घेऊन घ्या. कारण की या भारतीय जनता पार्टीने फक्त 3-4 महिन्यासाठी योजना आणली आहे. पण आमचं जेव्हा सरकार येणार आहे महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार, आम्ही ही योजना 5 वर्ष राबवू आणि 1,500 रुपये नाही त्याच्यापेक्षा जास्त 3,000 रुपयापर्यंत आम्ही त्यांनी आमच्या लाडक्या बहिणीला देऊ, हे सुद्धा या ठिकाणी सांगतो. त्याचबरोबर या ठिकाणी आपले आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जे सहकारी आहेत, राजू तिमांडी आहेत, सुधीर भाऊ आहेत, हे आमचे सहकारी आहेत. त्यांनी थोडी वेगळी भूमिका घेतली. पण अवश्य साहेब आता त्यांच्या घरी जाऊन आले सुधीर भाऊच्या, अवश्य ते त्या बाबतीत विचार करतील असा आम्हाला विश्वास त्या निमित्तानं आहे. आणि त्याचबरोबर इथे अतुल वांदेल यांनी प्रश्न सांगितले. तुमच्या या भागाचे जे आमदार आहेत
जे स्वतःला सम्राट का विकास सम्राट समजतात, मी 10 वर्षापासून विधानसभेमध्ये त्यांचं काम पाहतो. 10 वर्षामध्ये मी पाहतो कधी सुद्धा तुमच्या आमदार साहेबाला मी कधी कापसाच्या बाबतीत, सोयाबीनच्या बाबतीत, बाकी पीक विम्याच्या बाबतीत त्यांना एक शब्द सुद्धा मी विधानसभेमध्ये बोलताना त्यांना कधी पाहिलं नाही. काही त्यांना शेतकऱ्याला भाव भेटो का नाही भेटो, अरे अनेकदा काही महत्वाच्या प्रश्नासाठी आपलं जरी स्वतःचं सरकार असलं, आपल्या पक्षाचं सरकार असलं, तरी पण अनेक आमदार सरकारला त्या निमित्तानं धारेवर धरण्याचं काम पडतात, कारण की त्यांच्या त्या भागातला तो प्रश्न असतो. पण तुमच्या आमदारांनी कधी शेतकऱ्यांचा प्रश्न उपस्थित केल्याचं मी पाहिलं नाही. ते राजीव गांधीने, त्यांनी अतुल बांदेलींनी सांगितलं खरं आहे, दवाखान्याचा प्रश्न, अरे दवाखान्याचा प्रश्न जयंतरावांनी मांडला, आम्ही मांडला, आणि मी जेव्हा विधानसभेत मांडला तेव्हा तुमचे आमदार तिथे विधानसभेच्या अध्यक्षाच्या खुर्चीवर त्यावेळेस बसले होते. त्यांच्या समोर म्हटलं अध्यक्ष साहेब, कारण की विधानसभेचा आमदार जेव्हा काही काही काळासाठी तिथे विधानसभेच्या खुर्चीवर बसतात, त्यांची निवड केली असते विधानसभा अध्यक्ष म्हणून, आणि ते जेव्हा विधानसभेच्या खुर्चीवर बसले होते त्यांच्या समोर मी त्यांना प्रश्न विचारला की तुम्ही त्या हिंगणघाट भागाचे आमदार आहात, त्या भागामध्ये अनेक दिवसापासून तुमच्या हिंगणघाटमध्ये इथे आंदोलन चालू आहे दवाखान्याच्या बाबतीत. मुंबईला सुद्धा मोठ्या प्रमाणात त्या भागातील मंडळी आंदोलनासाठी आलेली आहे. या प्रश्नाच्या बाबतीत अध्यक्ष महोदय, म्हणजे आमदार तुमचे, त्यांना म्हटलं अध्यक्ष महोदय या बाबतीत तुम्ही विचार करण्याची आवश्यकता आहे, तुमचं सरकार आहे, इतके दिवसापासून आंदोलन चालू आहे, त्यामध्ये तुम्ही पुढाकार घ्यायला पाहिजे होता, हा प्रश्न सोडायला पाहिजे होता. पण त्यांना जेव्हा लक्षात आलं की आता सर्व पक्षाचे आमदार याच्यासाठी आग्रह करतात आणि आता आपल्या हिंगणघाटमध्ये दवाखाना होणार, हे त्याच्या लक्षात आल्यानंतर अतुल बांदेलींनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी नाटक त्या निमित्तानं केलं. ही गोष्ट त्या निमित्तानं आपण सर्वांनी समजून घेतली पाहिजे. आणि अशा या पार्श्वभूमीवर आपली ही निवडणूक होत आहे. आपल्याला त्याचबरोबर माहित आहे की कालपासून बातमी चालू आहे, एक राजदीप सरदेसाई एक मोठे पत्रकार आहेत, एका टीव्ही चॅनलचे मोठे ते चालवतात, त्या राजदीप सरदेसाई साहेबांनी एक पुस्तक लिहिलं आणि त्या पुस्तकामध्ये त्यांनी उल्लेख केलेला आहे, आणि तो उल्लेख केला आहे छगन भुजबळ साहेबांच्या बाबतीत. छगन भुजबळ साहेबांनी त्यांची जेव्हा बातचीत झाली तेव्हा छगन भुजबळांनी त्यांना सांगितलं की मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार साहेबांच्या बरोबर होतो, मधल्या काळामध्ये मला तुरुंगात जावं लागलं, मी आता तुरुंगातून बाहेर आलेलो आहे, पण तुरुंगातून बाहेर आल्यानंतर मला परत ईडी सीबीआयची नोटीस आली आहे, आणि आता मी ईडी सीबीआयच्या जर नोटीस मला आली, मला त्यांनी जर अटक केली, या वयामध्ये मी आता तुरुंगात जाऊ शकत नाही, आणि म्हणून आम्ही ठरवलं सर्वांनी की आता पवार साहेबांना हात जोडून आता आम्ही जातो ईडी सीबीआयच्या, आम्ही जातो बीजेपीच्या सरकारमध्ये, कारण की आता जर आम्ही त्यांच्या बीजेपीच्या शरणी गेलो नाही तर आम्हाला परत हे जेलमध्ये टाकल्याशिवाय राहणार नाही, असं त्यांनी राजदीप सरदेसाईच्या त्यांना आपल्या इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं. ते पुस्तकामध्ये छापून आलं, त्याचा आज संपूर्ण टीव्ही माध्यमांच्या माध्यमातून दाखवण्यात येत आहे. म्हणजे एका ईडी आणि सीबीआयच्या धाकापोटी हे सर्व मंडळी त्या निमित्तानं भारतीय जनता पार्टीच्या सरकारमध्ये सामील झाले, ही सुद्धा गोष्ट स्वतः छगन भुजबळांनी कबूल केली आहे. अरे मी जेव्हा महाराष्ट्राचा गृहमंत्री होतो माझ्यावर सुद्धा 3 वर्षापूर्वी असाच दबाव आला होता. मला सांगितलं होतं की तुम्ही अनिल देशमुख तुम्ही अॅफिडेव्हिट करून द्या, हे सरकार पाडण्यासाठी, उद्धवजी ठाकरे यांचं सरकार पाडण्यासाठी आम्हाला अॅफिडेव्हिट करून द्या, आमच्या सरकारमध्ये या मंत्री म्हणा. मी त्या देवेंद्र फडणवीसला सांगितलं अनिल देशमुख कोणावर खोटे आरोप लावणार नाही, तुम्हाला काय ईडी लावायची आहे, काय सीबीआय लावायची लावा, तुम्हाला अनिल देशमुखांना आयुष्यभर जेलमध्ये टाका तुम्ही टाका, पण अनिल देशमुख कुणावरही आपल्या पक्षाबरोबर गद्दारी करणार नाही. मी जेलमध्ये जाणं पसंत केलं, पण साहेबाची साथ कधी सोडली नाही, हे सुद्धा या ठिकाणी सांगतो आपल्याला. की ज्या पद्धतीने साहेबांनी आम्हाला इतक्या वर्षापासून प्रेम दिलं, आशीर्वाद दिला, त्याच्यामुळे त्यांच्याबरोबर आम्ही राहत असताना त्यांची साथ हे जे सोडून गेले ते आज पस्तावून राहिले, आणि म्हणून अशा पद्धतीचं वक्तव्य बाहेर देतात, ही गोष्ट सुद्धा आपण समजावून घेतली पाहिजे. आणि या सर्व पार्श्वभूमीवर बंधू आणि भगिनींनो ही निवडणूक होत आहे. आणि खरोखरच परत आपल्याला विनंती करतो की इथे जेवढे जमले आहेत ना तेवढे सर्व शेतकरी आहे. आपले जर शेतकऱ्यांचे जर हाल पुढच्या काळामध्ये झाले नाही पाहिजे असं जर तुम्हाला वाटत असेल तो खरोखरच आपला जो हा तरुण उमेदवार आहे अतुल बांदिले, याच्या
तुतारी वाजवणारा माणूस याच्या चिन्हावरची बटन दाबून त्याला आशीर्वाद द्या, अशा प्रकारची आग्रहाची विनंती आपल्याला करतो. आपल्या सर्वांचा आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवितो. धन्यवाद.